आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिलांना क्रांतिकारी शुभेच्छा देतोय। खरं तर महिलांचा सन्मान हे एकच दिवस होणं गरजेचं नाही, तर ते महिलांना रोज सन्मान मिळणं गरजेचं आहे। खरं तर आजचा दिवस 8 मार्च हे महिला दिन असाच मिळालेला नाहीये। अनेक देशामध्ये, जगामधल्या महिला, देशामधल्या महिलांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी फार मोठा लढा दिलेला आहे आणि त्या लढ्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे। परंतु आज स्त्री पुरुष समानता म्हणत असताना ही स्त्री आणि पुरुष समानता फक्त कागदावरच आहे। वास्तवामध्ये मात्र महिलांना आजही सन्मान दिला जात नाही। एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मनवत असताना दुसरीकडे मात्र आजही गर्भाशयामध्ये मुलींना मारलं जातं, ते पूर्णपणे थांबलेलं नाहीये। असे अनेक उदाहरण आपण वर्तमानपत्रातून वाचतोय। आजही हुंडाबळीसारखे गुन्हे घडतायत। हुंड्यासाठी मुलींचा छळ होतो, स्त्रियांचा छळ होतो। म्हणजे आज जर आपल्याला महिलांना सन्मान मिळावा असं जर वाटत असेल तर माझं या निमित्ताने सर्व महिलांना खूप मोठं आव्हान आहे की आपल्या सन्मानासाठी आपण रणांगणात उतरलं पाहिजे। आपला अधिकार आहे तो आपण मिळवून घेण्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांनी व्यक्त झालं पाहिजे आणि अन्याय सहन न करता त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे। आपल्या अधिकारासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी, मग ते कुठलीही असो। आजही आपण बघतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। म्हणून आमच्या हक्कासाठी कुणीही रस्त्यावर येणार नाही, तर महिलांच्या हक्कासाठी तमाम महिलांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे आणि आपली जी लढाई आहे त्यामध्ये आपणच उडी घेऊन आपण त्यावर विजय मिळवण्याची गरज आहे। म्हणून महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना महिलांना एवढंच आव्हान करते की आपण अन्याय, अत्याचाराच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे, आपण बंड केला पाहिजे आणि आपला जो सन्मान आहे तो आपण स्वतः मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी धडपडलं पाहिजे। पुन्हा एकदा माझ्या तमाम महिला भगिनींना खूप खूप क्रांतिकारी शुभेच्छा देतोय। धन्यवाद।